0.18 गुणिले 1.8 आपण सोपं कसं सॉल्व्ह करणार? 18 गुणिले 18 डायरेक्ट 18 गुणिले 18 किती? 324. आता पहा पॉईंटच्या नंतर किती संख्या येतं? 2 आणि ते 1 टोटल किती झाल्या? 3 संख्या. म्हणजे 3 संख्या सोडून आपल्याला काय द्यायचं आहे? पॉईंट म्हणजे 0.324 म्हणजे 0.18 गुणिले 1.8 बरोबर किती? 0.324. नंतर दुसरं एक्झाम्पल पहा 1.2 गुणिले 0.12 याचं उत्तर किती येईल रे? 1.2 गुणिले 0.12. ठीक आहे, सगळ्यांनी सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, सगळ्यांचं आलंय. पहा मी एकदा सॉल्व्ह करून देतो. 1.2 गुणिले 0.12 आपण काय करतो? डायरेक्ट संख्यांचा गुणाकार. 12 गुणिले 12 144. ठीक आहे, आता पॉईंटच्या नंतर एक संख्या मोजायची. 1 आणि 1 आणि 2 3 झाल्या. 3 संख्या सोडून पॉईंट देतो बरोबर. इथे पॉईंट 0.144. सगळ्यांचं आलंय बरोबर आहे. ठीक आहे, नंतर तिसरं एक्झाम्पल पाहू आपण. 1.3 गुणिले 0.1 याचं उत्तर किती येईल? 1.3 गुणिले 0.1 0.13. सोपं आहे. पहा 13 1 13 आणि पहा पॉईंटच्या पुढे हा एक अंक हा एक किती झाले? 2 अंक म्हणजे 2 अंक सोडून पॉईंट द्यायचं म्हणजे 0.13. खूप सोपं आहे. ठीक आहे, नंतर शेवटचं एक एक्झाम्पल पाहू आपण. चौथं 0.2 गुणिले 0.8 याचं उत्तर किती येईल रे? 0.16. ठीक आहे, कारण आपण काय करतो? डायरेक्ट 8 गुणिले 2 8 2 16 आणि पॉईंटच्या पुढे जेवढे अंक 1 आणि 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. ठीक आहे, म्हणजे 0.16. समजलंय सगळ्यांना? आता आपण भागाकार पाहू. ठीक आहे,